महाजन हे नाशिकमध्ये पोहोचलेले आहेत। गोदावरीच्या पूरस्थितीचा ते आढावा घेत आहेत। थेट जाऊयात। पावसाळ्यापूर्वी जे काही महापालिकेचे काम आहे तेच कुठे फोल ठरलेले जावं जे आम्ही बघतो आहोत इथे काही ठिकाणी ड्रेनेजचं पाणी निघतंय आणि त्या स्मार्ट सिटीच्या योजनेमध्ये काही चुका झालेल्या आहेत, काही टेक्निकल चुका झालेल्या आहेत, पण त्या आम्ही तात्काळ दुरुस्त करतो। मॅडम मला आता तेच सांगत होते, त्याच दाखवत होत्या की बघा पाणी ड्रेनेजचं इथून येतं आहे तिथून येतं आहे, पण या 2-4 महिन्यामध्ये म्हणजे येत्या कुंभच्या आत 1 वर्षाच्या आत आम्ही सगळे जे सगळे फॉल्ट आहेत, हे तांत्रिक चुका झालेल्या आहेत त्या आम्ही दुरुस्त करू आणि कुठेही घाण पाणी गोदावरीमध्ये येणार नाही, ड्रेनेजचं पाणी येणार नाही अशी व्यवस्था करू। हो, खरं तर ओझरमध्ये एक जण वाहून गेलेला आहे बाणगंगेमध्ये, त्याची काही माहिती मिळाली का? तो कोण होता आणि त्याचं काही नाही, आपल्याकडूनच मलाही ही माहिती मिळाली। मला गाडी वाहून गेली म्हणून तुम्ही सांगितलं म्हणून मी या ठिकाणी आलो, पण कोण कुठे ओझरला का कुठे कोण व्हायला असेल तर त्याची निश्चित मी माहिती घेतो। भाऊ, राज्यभरातच अनेक ठिकाणी पाऊस हा मुसळधार झालेला आहे, अनेक ठिकाणी पाणी साचलेलं आहे, कुठे रस्ते बंद झाले आहेत। एकंदरीतच पूर्ण राज्य पातळीवरती कसं आपत्ती व्यवस्थापन मंत्री मला वाटतं आता पावसाळा म्हटलं म्हणजे पाऊस पडणार आहे। कोकणामध्ये विशेष करून मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस या ठिकाणी तो आहे। मुंबईमध्ये 2-3 दिवस सततधार पाऊस त्या ठिकाणी सुरू आहे, पण सगळं धोक्याच्या बाहेर आहे। आमच्या कंट्रोल रूमच्या माध्यमातून आमच्या सगळ्या ठिकाणी नजर आहे। आमच्या NDRFच्या टीम असतील, SDRFच्या टीम असतील, पोलीस यंत्रणा आहे, फायर ब्रिगेड आहे, हे सगळे अलर्ट आहेत। परवा आपण बघितलं असेल ज्यावेळेला पुण्यामध्ये मावळ तालुक्यामध्ये जी दुर्घटना घडली आणि त्यात तो पूलच कोलॅप्स झाला, पण लगेच 10 मिनिटांमध्ये तिथे NDRFची टीम त्या ठिकाणी गेली। CRPFचा कॅम्प तिथे मोठा बाजूला होता, ते सगळे जवान त्या ठिकाणी धावून गेलेत। सगळ्यांनीच त्या ठिकाणी मदत केली आणि खूप मोठा अनर्थ त्या ठिकाणी टळला। सुरुवातीला आपणच बातमी दाखवली की 25-30 लोक वाहून गेलेत, पण त्या सगळ्या वाहणाऱ्या लोकांना स्थानिक गावकऱ्यांनी त्या ठिकाणी अडवलं, त्यांना वाचवलं आणि मोठा अनर्थ त्या ठिकाणी टळला। गिरिजो, एक राजकीय प्रश्न, एकनाथ खडसे म्हणतात की बडगुजरांना घेतलं पण माझ्याच घ्यायला अडचण काय पाहिजे? आता तुम्हीच आत्मपरिशोध करा की तुम्ही बडगुजरांपेक्षा चला। तर गिरीश महाजन यांनी पूरस्थितीचा आढावा घेतलेला आहे आणि त्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे। दरम्यान ही दृश्य आहेत गोदावरी पात्रामध्ये जी गाडी अडकलेली होती तिथली, आणि ही गाडी काढण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं दिसतंय। दरम्यान ही गाडी बांधून ठेवण्यात आली आहे ती वाहून जाऊ नये म्हणून। तर गिरीश महाजन यांच्याकडून या पुराची पाहणी करण्यात आलेली आहे। आत्ताच त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे। बडगुजर यांच्याविषयी सुद्धा त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता, पण त्याच्यावर फारसं बोलणं त्यांनी टाळलंय आणि दुसरीकडे सध्या नाशिकमध्ये काय परिस्थिती आहे याविषयी सांगितलंय। तर ही दृश्य आपण बघू शकतो, या ठिकाणी ते आढावा घेताना दिसतात। नाशिकमध्ये मागील 24-25 तासांपासून मुसळधार पाऊस पडतोय आणि त्यामुळे गोदावरी पात्रामध्ये गाडी अडकलेली होती आणि याशिवाय गोदा परिसरामध्ये जो आसपासचा परिसर आहे गोदावरी नदीच्या, तिथं पाणी साचल्याचं दिसून आलं होतं। कमरेपेक्षाही जास्त पाणी साचलेलं आहे, त्यामुळे वाहनांना धोका निर्माण झाला आहे आणि लोकांचेही हाल होताना दिसत आहेत। या सगळ्या पार्श्वभूमीवर मंत्री गिरीश महाजन यांनी इथल्या पूरस्थितीचा आढावा घेतलाय, पाहणी केली। यानंतर बातमी आहे नंदुरबारमधून। नंदुरबार शहरासह जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे। जिल्ह्यातील सर्वच नदी नाले वाहू लागलेत। आज अशामध्येच शहरामधून वाहणाऱ्या पाताळगंगा नदीच्या पातळीत वाढ झाली आहे। पाताळगंगा नदीतील ब्रिटिशकालीन बंधाराही ओव्हरफ्लो झालाय। तर नंदुरबारची ही दृश्य आपण बघू शकतो। ब्रिटिशकालीन बंधारा ओव्हरफ्लो झाला आहे, त्याच्यावरून पाणी वाहताना दिसून येत आहे। नंदुरबार जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्याचा परिणाम आपण बघतोय। यानंतर